तर आता बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पाऊस कोसळतोय, त्यामुळे जुन्नरच्या पश्चिमेला असलेल्या आदिवासी भागातील करंजाळे भागातील धबधबा प्रवाहित झालाय। परिसरात दाट धुकं असल्यामुळे हिरवेगार निसर्ग बहरलाय। मावळ तालुक्यात पावसानं 4 दिवसांपासून विश्रांती घेतली आहे। पवना धरणामध्ये सध्या 97.45% पाणीसाठा जमा झालाय। पावसाच्या विश्रांतीमुळे धरणातून नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग हा बंद करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत। 40 गावामध्ये कंटेनर खाली आल्यानं 4.5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला मारहाण केली आणि ट्रकच्या काचा फोडून नागरिकांनी ट्रकही जाळला। लोकलमध्ये रस्त्यांवर मध्यरात्री स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर मुंबईतील आझाद मैदानात पोलिसांनी कारवाई केली आहे। तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सज्जड दम दिलाय। पोलिसांच्या धाकानंतर या तरुणांनी स्टंटबाजी करणार नाही अशी कबुली दिली आहे। शिरूर तालुक्यातील खर्डे गावातल्या एका कोंबड्याच्या खुराड्यालगत एक बिबट्या रात्रभर शिकारीसाठी पिंगा घालत होता। ये-जा करणाऱ्या वाहनांचा उजेड आणि आवाज कानावर पडूनही बिबट्या तिथून हलला नाही। गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वावर दिसतोय, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। डॉल्फिन सफरीसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोलीतील लाडघर तामसतीर्थ समुद्र किनाऱ्यावर चौथ्यांदा एक डॉल्फिन भरकटलेल्या अवस्थेमध्ये आढळलाय। दरम्यान स्थानिक तरुणांनी या डॉल्फिनला रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलंय। दिल्लीतही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। राष्ट्रपती भवन, संसद भवनाला रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा रंगामध्ये ही इमारत झळाळून निघाली आहे। नाशिकमधील गंगापूर धरण उतरून निघालंय। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गंगापूर धरणावर तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली आहे। हर घर तिरंगाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याच्या पेंच नदीवरील नवेगाव खैरी धरणावर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली। या रोषणाईमुळे धरणातून होणारा विसर्ग अधिक खुलून दिसतोय। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भुसावळमधील हतनूर धरणावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिन्ही रंगाच्या रोषणाईमुळे धरणाच्या सौंदर्यात भर पडली आहे। प्रखर प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा यामध्ये समावेश आहे। पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला तिरंग्याने रोषणाई करण्यात आली आहे। काल मध्यरात्रीपासून या धरणाच्या 5ही दरवाज्यांना तिरंगा ध्वजाची विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक नजारा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुराच्या आगारतळातील सचिवालयाची इमारत आणि त्रिपुरा विधान भवनावरती रोषणाई करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण परिसर झगमगून निघालाय। लखनौमध्ये उत्तर प्रदेश विधान भवन आणि चारबाग रेल्वे स्टेशन उजळून निघालंय। उद्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शासकीय इमारतींवरती सजावट करण्यात आली आहे। तेलंगणामधील गोलकोंडा किल्ल्यावर तिरंगी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीला किल्ल्याला सजावट करण्यात आली आहे। गुरुवारी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं जम्मू काश्मीरच्या डोडा येथील चिनाब नदीवरती पूल जो आहे तो तिरंग्याच्या रंगामध्ये उजळून निघालाय। काश्मीरमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। दोडा इथल्या चिनाब नदीवरती पुलाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा रंगातली रोषणाईनं हा पूल झळाळून निघालाय। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। लडाखची राजधानी लेहमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। लष्कराच्या जवानांनी ही तिरंगा रॅली काढली होती। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं श्रीनगर शहरही रोषणाईनं झळाळून निघालंय। शहरातील लाल चौक, दल लेक परिसर त्याचबरोबर इतर प्रमुख भागामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा रंगानं शहर झळाळून निघालंय। जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मत्तन इथल्या मार्तंड सूर्य मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।
उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरातही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली। अनेक प्रमुख रस्त्यांवरती तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली आहे। या रोषणाईमुळे शहर झळाळून निघालंय। फेरीबोट सेवेमुळे गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। मांडवा मुंबईसह राजापुरी खाडीतील फेरीबोटीची प्रवासी वाहतूक ही 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना फेरीबोटीमधून प्रवास करता येणार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी क्षेपकावरती लावण्यात येणाऱ्या लेझर लाईटवरती पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कोणी लेझर बीम लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल ऑगस्ट अखेर कार्यान्वित होणार असून देशांतर्गत सेवा देणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं इथून होणार आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं ही नव्या टर्मिनलवरून होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे जुनं टर्मिनल 8 महिने बंद राहणार आहे। पुण्याला यंदाच्या वर्षी 21.48 टीएमसी पाणी मिळणार आहे। पहिल्यांदाच वाढीव पाण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यापूर्वी जिल्ह्याला 13 टीएमसी इतकं पाणी मिळायचं। पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातून तब्बल 9,73,000 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। त्यापैकी 9,34,000 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 39,000 अर्जांची अद्यापही छाननी सुरू आहे। कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर पुण्यातील ससून रुग्णालयाचे बीजे वैद्यकीय महाविद्यालय अलर्ट मोडवर आलं आहे। महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही वाढवणार आहेत। पुण्यात अखेर झिका रुग्णांची साखळी तुटली आहे। मागील 3 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाहीये। शहरातील झिका विषाणूचा धोका कमी झाल्यानं पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। शाळांच्या वेळा बदलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईतील शाळांमध्ये सोमवारपासून होणार आहे। मात्र शिक्षक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे हा वेळ बदल कागदावरच राहिलाय। मात्र यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयाच्या रुग्णसंख्या वाढली आहे, मात्र बेडची संख्या का वाढली नाही असा सवाल नागपूर खंडपीठानं केला आहे। रुग्णालयात 870 खाटांची मागणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे। मात्र 3 महिने उलटूनही निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे। अमरावतीमध्ये आज काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चंदिथला, नाना पटोले, वडेट्टीवार यांच्यासह सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मावळमधील भाजप प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांचे भावी आमदार अशा आशयाचे पोस्टर प्रत्येक रिक्षावरती लावण्यात आले आहेत। त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये भाजपनं एक नवा चेहरा छुप्या पद्धतीने ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळेस पंतप्रधानांची जाहीर सभा पार पडणार असून मंत्री गिरीश महाजनांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली आहे। नियोजनाबाबत महाजनांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत। मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली असा फेक नरेटिव्ह विरोधक सेट करतायत। लोकसभेला देखील विरोधकांनी हेच केलं असा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे। मात्र विरोधकांच्या थापांना आता जनता बळी पडणार नाही, यावेळचा निर्णय वेगळा दिसेल असं महाजन म्हणाले। खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या वाहनावरती ड्रेनेजचं पाणी फेकल्याप्रकरणी भीम आर्मीच्या 4 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमाबंदीच्या आदेशाचं अवमान केल्याप्रकरणी तसंच सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। शरद पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याप्रकरणी आत्महत्या केल्याचा उल्लेख इसमानं चिठ्ठीमध्ये केलाय। यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दुर्राणी यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे।
मुंबई उपनगरातील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरती महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. गणेश उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याबाबत आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश उत्सवापूर्वी खड्ड्यांचं विघ्न दूर होणार का याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील हतूर गावामध्ये 58 नागरिकांना दूषित पाणी पिल्यानं अतिसाराची लागण झाली आहे. त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर 7 जणांनी प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये तसंच शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सध्याला असलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याच्या सरासरी भावामध्ये 750 रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या कांद्याला प्रति क्विंटल 3,390 ते 3,550 रुपये भाव मिळतोय. मावळ तालुक्यामध्ये पावसानं सध्या ओढ दिली आहे. त्यामुळे भाताच्या पिकांना जीवनदान मिळालं आहे. मागच्या आठवड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवला होता. याच आंदर मावळामध्ये भात खचरातून भात शेती वाहून गेली होती. परंतु आता पावसानं विश्रांती घेतल्यानं इंद्रायणी भाताचं पीक उभारी घेऊ लागलंय. मुरबाड तालुक्यातील काचकोली इथं बारवी धरणग्रस्त शेतकरी बाळू भोईर आक्रमक झालेत. बाधित घराचा योग्य मोबदला द्या, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असा थेट इशारा त्यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाला दिलाय. बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील कोनगावामध्ये बांगलादेशी मुस्लिमांविरोधात ठिकठिकाणी बॅनर झळकावण्यात आलेत. या घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई आहे असं बॅनरवरती आशय लिहिण्यात आलाय. वर्ध्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. जाम इथं तालुका संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण केलं जात आहे. या आंदोलनाला सरपंच संघटनेनं पाठिंबा दिलाय. नागपुरामध्ये आई आणि मुलानं एकाच वेळी इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवलाय. 11 वर्षीय शिवांशनं पुस्तकातील 100 पानांवरती अधोरेखित असलेला शब्द न पाहता 8 मिनिटं 5 सेकंदात अचूक सांगितला. तर आई सुप्रियानं संविधानातील 75 कलमं तोंडपाठ म्हणून दाखवली आहेत. पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता भासतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सध्या 2600 शिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं पदभरती करण्यात येणार आहे. मात्र त्यात इतर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देऊ नये अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील अंतर्गत जलवाहिन्यांचं काम पूर्ण होईपर्यंत काँक्रिटीकरण करू नये किंवा परवानगी देऊ नये असे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. तसंच नागरिकांना होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यावरही न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कर्मचारी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावरती नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी रोजंदारी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावमध्ये 16 ऑगस्टला बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अनुषंगानं रावेरमध्ये कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदारांना भेडसावत असणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी लोणावळ्यामध्ये 1 दिवसीय अधिवेशन घेण्यात आलंय. अधिवेशनात महाराष्ट्रभरातून आलेल्या कंत्राटदारांनी आपल्या समस्या मांडल्यात. राज्य सरकारनं पुढील काही दिवसामध्ये मागण्या मान्य न केल्यास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. एक राज्य एक गणवेश ही योजना राज्यात लागू करण्यात आली असून यानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये. या सर्व प्रकारची दखल घेऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अहमदनगरच्या शेगावमधील खानापुरातील काँक्रीट रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी दुरुस्ती करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुरुस्ती न केल्यास 7 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील लेखी निवेदन देण्यात आलंय. नालासोपाऱ्यातील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिक्षकच विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाला बेड्या ठोकल्यात. मात्र शाळेनं बोलवण्यास नकार दिल्यानं पालकांनी शाळा बंद करण्याची मागणी केली आहे. पालघरमधील गिराळे येथील जंगलामध्ये अवैधरित्या
खैर तस्करी करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पकडलाय। टेम्पो चालक आणि तस्करांनी मात्र पळ काढलाय। खुलेआम तस्करी होत असतानाही वनविभाग कारवाई करत नाही, त्यामुळे खैर तस्करांना वनविभाग अभय देत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। मावळमधील वेहरे गावातील एका घरामध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावरती लोणावळा पोलिसांनी धाड टाकली। पाऊण कोटीच्या मुद्देमालासह जुगार खेळणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कारला एकविरा गडावरती पूजेचा मान मिळणाऱ्या 2 पुजाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नगरमध्ये शांतता रॅली पाकिटमारी करणाऱ्या 14 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पाकव्याप्त गिलगिट बल्टिस्तान परिसरामध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बनतोय। या प्रोजेक्टला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय। या प्रोजेक्टमुळे पर्यावरण धोक्यात येणार असून स्थानिक देशोधडीला लागण्याची भीती वर्तवली जाते आहे।